अगं काय चाललंय हे? आता तरी पद्मिनी त्याचं कौतुक करत होती ना. ऐका ना, मला वाटतं ना यांचा काहीतरी गैरसमज झाला. ते काय झालं ना, माझ्या युवराजला अडकवण्यासाठी काहीतरी करतायत हे. हा पण आता पार्टी संपली, आपण निघा ना. पार्टी आपण नंतर करूया. हा तुम्ही निघा ना. हा भेटूया. हा बाय. सॉरी, बाय. गेले. आता तर बाहेरचे सुद्धा गेले. आता काय घरातलेच आहेत ना. आता सांग, कुठे भेटला होतास याला? तुम्ही ना माझ्या मुलावर खोटे नाटे आरोप करताय. काय पुरावा आहे तुमच्याकडे? पुरावा सांगते ना तू. हे बघा, याला कुठे पाहिलं तुम्ही? नाही. बायको नाही. अगं बघ तर आधी. हो बायको आहे ना मी त्याची. मला माहिती आहे माझा नवरा कोणाला भेटतो, कोणाशी कॉन्टॅक्ट असतो. आणि युवी माझं काहीच लपवत नाही असं. नाही एवढंच म्हणायचं. तू ग नो. नाही कमाल आहे. तुम्ही पाहिलंय कधी या घरात किंवा युवराजच्या बरोबर कुठे? नाही नाही नाही, याला घरात सुद्धा पाहिलेलं नाही आणि युवराज सोबत सुद्धा नाही पाहिलेलं मी. तू रे मी नाही हरकत नाही. तू सांग. मी युवराजचा मित्र. एका कामासाठी आलो होतो इकडे. कसलं काम? ॲक्च्युली हे आम्ही दोघं बिझनेस पार्टनर आहोत. बोल ना. तारीने बघ आणि सांग ना काय ते. पाहिलंयस का? आमच्यासाठी नात्यापेक्षा कर्तव्य कायमच महत्वाचं आहे. येस मॅम. हो. नाही नाही नाही, ए, काय काय बोलतेस तू तारिणी? कुठे? युवराज भाऊजींच्या खोलीतून. आम्ही काय घरात डोळे बंद करून राहतोय का? काहीतरी बोलू का? नाही. नाहीतर पोलिसांसमोर सुनेला धमकी देत आहे. लेकासोबत तुम्हालाही आत टाकू शकते मी. खोटं बोलतेय ती. खोटं बोलत नाहीये ती. माझा तारिणीवर पूर्ण विश्वास आहे. केदार, हो बाबा, खोटं नाही बोलणार. वा, नवरा असावा तर असा. मिळाला ना पुरावा? चला. युवराज खांडेकर, यू आर अंडर अरेस्ट. बरोबर प्रश्न आहे, पण जरा उशिरा पडलाय तुम्हाला. कसं आहे, खांडेकरांच्या घरात विदाऊट वॉरंट येण्याची चूक कशी काय करेन मी? एक 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 मिनिट बघू इकडे. नाही नाही, पण आम्हाला आमच्या वकिलाशी बोलावं लागेल. हो बोला ना, हवा तितका वेळ बोला. पण काय आहे, तुमच्या लेकाचे ना एका गुन्हेगाराशी संबंध होते, त्यामुळे आता काय तो लवकर सुटत नाही. थांबा, एक मिनिट थांबा ना. तुमच्याकडे वॉरंट आहे म्हणून तुम्ही काही कराल का? मी सांगतो मी काही केलेलं नाही. तर तुमची हिम्मत कशी झाली माझ्या मुलाला हात लावायची? हा? मम्मा मम्मा, अजून खूप काही करू शकते मी.
मला कायदा हातात घ्यायला लावू नका. जे जे बोलते ना ते ते करते. पद्मिनी त्यांचं काम करू दे. आपण त्याला सोडून आणू ना. ते चौकशीसाठी घेऊन चाललेत फक्त त्याला. आपण त्याला सोडून आणू परत. मी ऐकलं युवराज थांब, मी आले. त्या काही ऐकणार नाही काकू. पण तू शांत बस बस. तुझ्यामुळे झालं हे सगळं. बाबा अहो काय नाही केलंय ते. तुम्ही काय बसला इथे? आजही शांत बसणार आहात का? आपल्या मुलाला पोलीस अटक करून घेऊन गेलेत, काहीतरी करा. का शांत बसलात? अगं पण तारिणी म्हणते ना तिने बघितले त्याला घरामध्ये. तारिणी 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 काय सगळं तारिणी? तारिणीमुळे सगळं झालंय. तुझ्यामुळे माझा संसार उद्ध्वस्त होतोय. तरी तुमचा हिच्यावर विश्वास आहे? हा, ही म्हणते ते म्हणजे काय काळ्या दगडावरची रेष आहे का? काय ग? हा? माझा मुलगा एमएनएन मध्ये काम करतोय, आवडलं ना तुला? खूपताय ना तुला? म्हणून गुन्हेगाराचे नाव जोडलंस ना त्याचं? नाही, असं सोडू गवलेस. तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती. खालच्या पातळीवर जाशील तू. पण मी जे खरं ते गप्पा बस. तू मुद्दाम केलंस हे सगळं. काकू ऐका ना प्लीज. माझ्या मुलाला घराबाहेर काढलंस ना तू, पण घराबाहेर पद्मिनी अगं तुझं युवराजवरचं प्रेम कळते पण त्यासाठी या ना का घराबाहेर काढतेस मी तू? काही बोलू नका नाही तर आज आपलं नातं काकू संपलं. तुमच्या वयाचा आणि नात्याचा मान ठेवून उभा आहे. पण एकदा आमचं म्हणणं तरी ऐकून घ्या ना. मला काकू तुझ्याकडच्या तारिणी कुठल्याही मानाची अपेक्षा नाहीये. काकू काकू ऐकून घ्या. तुला पुळका असेल ना तूही जा. पद्मिनी काकू 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 दारू ना प्लीज. काकू पद्मिनी अगं तुझा राग मी समजू शकतो पण त्यासाठी त्या दोघांना घराबाहेर ठेवणे योग्य नाहीये. योग्य नाहीये? मग काय योग्य आहे? काय योग्य आहे? हा, एक मुलगी आपल्या मुलावर आरोप करते आणि पोलीस तिला घेऊन जातात, हे योग्य आहे का दयानंद खांडेकर? युवराज माझा सुद्धा मुलगा आहे ना. आहे? नाही, मला वाटतं तुम्हाला विसर पडलाय. ज्या दिवसापासून तो केदार तुम्हाला बाबा म्हणायला लागला ना, तुम्ही तुमच्या बायकोला आणि तुमच्या मुलाला विसरलात. अगं असं काही नाहीये. माझा युवराज असा नाहीये. त्याच्यावर आरोप होत आहेत आणि तुम्ही सगळं शांतपणे बघताय. ती बाई बंदुकीचा धाक दाखवत होती मुलाला. काय करत होता तुम्ही? अगं पण त्यांच्याकडे वॉरंट होता ना. बापाच्या काळजापेक्षा कागदाचा तुकडा मोठा वाटतो तुम्हाला? माझ्या मुलाला घेऊन गेले त्याचं काही वाटत नाहीये. त्याला बाहेर ठेवलं त्याचा त्रास होतोय तुम्हाला? अगं असं काही नाही यार. हे सगळं त्या तारिणीमुळे घडलंय हे माहीत असून सुद्धा त्या पप्पा तुम्ही त्यांना घरात घेण्यासाठी भांडताय. तुम्हाला काहीच वाटत नाही का युवी बद्दल? सगळ्यात आधी सगळ्यांनी हा विचार करणं बंद करा की मला फक्त केदार बद्दलच वाटतं. युवराज बद्दल काही वाटत नाही. या घरातले आर्थिक गैरसमज त्यामुळे निर्माण झालेले आहे. समजून घ्या त्याला.